कृपा मज सद्गुरुराय कृपा मज सद्गुरुराय कृपा मज सद्गुरुराय कृपा मज परी नाही घडली सेवा काही नाही घडली सेवा काही नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा वाटे जाता मस्तक तो जाना ठेविला कर मस्तक तो जाना ठेविला कर मस्तक तो जाना ठेविला कर हो जना मागती तुप पावशर मागती तुप पावशर हो जना मागती तुप पावशर पडीला विसर स्वप्न मासी पडीला विसर स्वप्न मासी पडीला विसर स्वप्न मासी काय कडे उपजलांतरा काय कडे उपजलांतरा काय कडे उपजलांतरा काय कडे उपजलांतरा मनोनिया काय त्वरादा मनोनिया काय त्वरादा रे मनोनिया काय त्वरादा राघव चैतन्य केशव राघव चैतन्य केशव राघव चैतन्य केशव राघव चैतन्य केशव सांगितले पुन्हा मालिके सांगितले पुन्हा मालिके सांगितले पुन्हा मालिके बाबाजी आपुले सांगितले ना बाबाजी आपुले सांगितले ना बाबाजी आपुले सांगितले ना बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी सापडविले वाटे जाता गंगा सापडले आणि जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा मस्तक तो जाना ठेविला कर मस्तक तो जाना ठेविला कर मस्तक तो जाना ठेविला कर माहो शुद्ध दसमे पाहुणे गुरुवार शुद्ध दसमे पाहुणे गुरुवार दसमे पाहुणे गुरुवार शुद्ध दसमे पाहुणे गुरुवार रामकार तुका माने रामकार तुका माने रामकार तुका माने सापडले वाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा सापडले वाटे जाता गंगा ठेविला कर दादा ठेविला कर मस्तक तो दादा ठेविला कर पार कुमारी कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कृपा मज केली सत्य गुरुराय कृपा मज केली गुरुराया कृपा मज केले सत्य गुरुराया कृपा मज सत्य गुरुराय कृपा मज केली सत्य गुरुराय कृपा मज केली सत्य गुरुराया कृपा मज केली सत्य गुरुराया कृपा मज केली हरी नाही घडली सेवा काही वरी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा नाना
मज केली परी नाही घडले शिवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तो पपावशर पडिला विसर स्वप्ना माझी काय कळे उपजला अंतराय मनोनिया काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माहो शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका मने सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दाता तुम्हाला रे दाता तुम्हाला रे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशदे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर शरण शरण एकनाथा सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली शिवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर सेवेकरिता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 7 चरणाचा महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्यावर गुरुची कृपा झाल्यानंतर जे घडलं त्याचं चिंतन या अभंगात सांगतात. विठ्ठला विठ्ठला अभंग घेण्याचं कारण आजचा दिवस अति महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या मूर्ती गावातील वडील मंडळी माझ्या नाव लक्षात नाही पण ते रामभाऊ महाराज लबडे यांच्याकडे गेलते. त्यांचा आग्रह होता की त्यांनी गाथा पारण्याला इथं राहावं पण दशमीचा कार्यक्रम असल्यामुळं त्यांना राहता आलं नाही. पण वडील लोकांना माघ शुद्ध दशमीला सगळे लोक भंडारा डोंगर
देहूला जाऊ शकत नाही, मग आपल्या भागामध्ये तुकोबारायचा उत्सव व्हावा म्हणून वडील लोकांना आपल्या मूर्ती गावामध्ये हा उत्सव चालू केलेला. त्या निमित्तानं वैकुंठवासी गुरुनाम गुरु भगवान बाबा, वैकुंठवासी सद्गुरू भीमसेन महाराज यांच्या कृपेनं आशीर्वादानं हा नाम सप्ताह चालू आहे. गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं हा सप्ताह चालू आहे. वर्ष 30वे आहे आणि 30व्या वर्षातील आजची 5व्या दिवसाची सेवा आहे. माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे, अति महत्वाचा दिवस आहे. विठ्ठल आजच्या दिवशी जवळजवळ सगळे कीर्तनकार हाच अभंग घेतात. कारण ज्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायाचं अंग आहे तो कीर्तनकार आजच्या दिवशी जवळजवळ हाच अभंग घेणार किंवा गुरु परंपरेतला घेणार. आणि ज्याला अंग नाही तो कोणता बी घेणार. ज्याला वारकरी संप्रदायाचा लेश नाही तो कोणता घेणार. पण सहसा सगळे कीर्तनकार आमचे कुरेकर बाबा, गुरुवारी कुरेकर बाबा, त्यांचं जोग महाराजांच्या सप्तेत दशमीचं कीर्तन असायचं आणि दरवर्षी त्यांचा अभंग हाच असायचा. विठ्ठला विठ्ठला काही लोक म्हणतात की मग तुम्हाला दुसरे अभंग येत नाही का? दुसरे अभंग येत नाही असं नाही, पण समय जाना भलते. ज्या माणसाला समय कळत नाही तो येडगळ बुद्धीचा असतो. कसा असतो? समय न कळे येडगळ बुद्धी. म्हणून कीर्तनकाराला समय कळाव, बसणाऱ्याला समय कळाव, वाजवणाऱ्याला समय कळाव आणि टाळ करायला बी समय कळाव. विठ्ठला विठ्ठला. आता मर्यादा आहे कथा काळीची. आज माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे. आज त्या समयाला अनुसरून अभंग असावा. आज जर झाला प्रेत रूप शरीराचा भाव, समय जाणं, समय कळायला पाहिजे. नेहमी नाही कळू द्या, अवघा काळ नाही जरी समयावरी जाणावे. नेहमी नाही कळू द्या ना, पण समयावर कळालं पाहिजे. अरे आपलं भावाचं नाही जमू द्या, पण भावाच्या मुलीचं लग्न आहे, त्याने नाही बोलू द्या, तो चुकला. आपण जेवायचं नाही पण लग्न लावायला तसं आजचा समय माघ शुद्ध दशमीचा आहे म्हणून त्या निमित्तानं हा अभंग आहे. आणि या अभंगात महाराज म्हणतात माझ्यावर गुरूंची कृपा झाली. जीवनामध्ये गुरुकृपेशिवाय उद्धार नाही महाराज. गुरुकृपेशिवाय उद्धार. आणि हे सगळे उत्सव जे करायचे उद्धारा करता करायचे. आता मी कीर्तन करायलो म्हणजे मी का ज्ञानोबर आहे तुकोबर आहे थोडंच आहे. मी पामरच आहे, मी मूर्ख आहे, बद्ध आहे. पण आपला बद्धपणा जावा, आपला मूर्खपणा जावा, आपला पामरपणा जावा म्हणून कीर्तन करायचं. आपण बिघाडेले आहेत का चांगले आहेत? म्हणजे मीच बिघाडायला गेला होय? तुम्हाला मीच बिघाडायला वाटतो का? येशू ख्रिस्तांच्या काळात त्या राज्यात असं होतं, बाईनं व्यभिचार केला किंवा पुरुषानं व्यभिचार केला तर सगळ्या लोकांना दगड मारून मारायचे. काय करायचे? सगळ्यांनी काय मारायचे? दगड हाणायचे आणि त्या बाईला किंवा त्या व्यभिचारी पुरुषाला मारून टाकायचं. पण कशानं? दगडानं मार. एका बाईनं व्यभिचार केला, लोकांनी जाग्यावर धरलं आणि तिला महाराजासमोर आणलं. हे महाराज म्हणायचे मी न्याय देणार, मी देवाचा मुलगा आहे. तिथल्या श्रेष्ठ लोकांना आणलं. म्हणले बुवा लय न्याय देणार आहेत ना तुम्ही, ही व्यभिचारीण बाई आहे आणि आमच्या राज्यात ठरावे की जो व्यभिचार करेल तो पुरुष असो किंवा नारी असो त्याला दगड मारून मारायचं. मग काय करायचं हिचं? ते उठले, म्हणले बरोबर आहे.
हिच्याकडून दोष घडला, हिच्याकडून अपराध घडला, हिला दगड मारून मारलंच पाहिजे. पण दगड त्याने मारायचा जो निष्पाप आहे. कोणी मारायचा? तुम्ही तुमच्या मनाला विचारा, आपण निष्पाप आहेत का? मग दगड मारा. सगळे घरला गेले मारा. दगड मारायला एक बी राहिला नाही. मग ते महाराजच राहिले. त्या बाईंना हात जोडे, म्हणले बाई, मी जरी निष्पाप असलो मी तुला मारणार नाही, पण हे वागणं तू सोडून दे. आता तरी पुढे हाच उपदेश. अरे आपण अपराधी, वाऱ्यानं कोणाला स्पर्श केला नाही. तुम्ही सांगा, आपण इतके बसलो तिथं, याच्यात वाऱ्यानं कोणाला स्पर्श केलेला नाही, सगळ्याला केलेला आहे. तसा अपराध कोणाकोण झाला नाही. मग आपण अपराधी. आपलं वकिली पत्र घेऊन तो कोबरा म्हणले, मितवानात अपराधी, मित अनाथ अपराधी, दीन रंक मी अनाथ, मी अवगुण अन्यायी. विठ्ठला विठ्ठला. तो कोबरा अवगुणी होते का? अन्यायी होते का? अपराधी होते का? मग आपलं वकिली पत्र घेतलं आणि देवाला म्हणले, देवा आम्ही भ्रांत जीव आहेत, आम्हाला कळत नाही, आम्ही अपराधी आहेत. मग आपल्याकडून अपराध झालेला आहे. मग आपला अपराध जावा. आपल्याला आणि कीर्तनानं शुद्धता येत असते. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या म्हणजे कोणत्या? पांचट कीर्तने नाही, विनोदाच्या कीर्तने नाही. ज्या कीर्तनात भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, प्रेम आहे, जेणेकरून श्रोत्याला मी देव कळन असं बोलणं चाललेले, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ज्या कीर्तनात सगुण चरित्रे, परम पवित्रे, सादर वर्णावे असं जे कीर्तने, आम्ही या कीर्तने विठ्ठला विठ्ठला. म्हणून याच्याकरता उद्धाराकरता कीर्तन आहेत महाराज. आणि उद्धार देवाच्या प्राप्तीशिवाय होत नाही. वैकुंठवासी भीमसेन महाराज म्हणायचे, आता मला आवाज नाही पा आणि म्हणायचं ज्ञान नाही. त्यांना आवाजही होता, म्हणायचंही ज्ञान होतं आणि वाजवायचंही होतं. बुवा भीमसेन महाराज चौरस चिरे म्हणायचे. लोक काय होते? चौरस. कोणत्या बाजूला बसवा ते बरोबर बसायचे. ज्या महात्म्या करता भगवान बाबा रडे आणि ज्या महात्म्या करता दांडेकर मामा रडे, ते महात्मे म्हणजे भीमसेन महाराज. विठ्ठला ते प्रमाण म्हणायचे. दीप दीपिका शशी तारा, दीप दीपिका शशी तारा, हो तुका कोटी वरी रे, हो तुका कोटी वरी रे, हो तुका कोटी वरी रे. वरी नसरे निशी नुगवे दिवसू, वरी नसरे निशी नुगवे दिवसू, नेहमी प्रमाण म्हणायचे. त्यांच्या कीर्तन हे प्रमाण नेहमी असे. दीप दीपिका शशी तारा. अरे किती लाईट लावले, किती दिवे लावले, किती तारा चमकल्या. जगातल्या डोंगराला एकदम आग लागली सगळ्याच. काहीसा अंधार, सगळा नाही, काहीसा अंधार दूर होईल, पण रात्र संपणार नाही. परी नसरे निशी नुगवे दिवसो दिन करनाथे जिया परी रे. जोपर्यंत सूर्य उगत नाही तोपर्यंत रात्र संपत नाही. जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत न उद्धरी जे, न उद्धरी जे गोपाळे विण न उद्धरी जे. विठ्ठला विठ्ठला.
जर उद्धार या देहात झाला नाही तर मग कोण्या देहात होणार? मग देवाच्या प्राप्तीशिवाय उद्धार नाही. आणि देवाच्या प्राप्ती करता कीर्तन करायचे. कीर्तन सोंगा करता करायचे का जास्त पैसे झाले म्हणून करायचे का घरी करमत नाही म्हणून करायचे? कशा करता कीर्तन? तेने नारायण देईल भेटी, हे त्याचं मुख्य फल आहे. धन मिळणं, मान मिळणं, प्रतिष्ठा मिळणं हे गौण फल आहे. मुख्य फल तेने. अरे आपली व्यवस्था आहे, आपल्याला गाड्या आहेत, धोत्रे आहेत, फेटे आहेत, व्यवस्था आहे आपली. माईक सिस्टीम आहेत, टाळकरी आहेत, वाजविणार आहेत, म्हणणार आहेत, आप्याची सगळी चांगली सोय आहे का नाही? व्यवस्था आहे, पण आपली अवस्था नाही. आपलं कीर्तन देवाला आवडत नाही. कारण आपण देवाला आवडणं असं करीत नाही, आपण लोकाला आवडणं असं करतो. आणि त्यांची व्यवस्था नव्हती. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी. अरे गोंड्याचा नाही, लाल नाही, काळा नाही, तुटलेल्या बाजाचा सुंबाचा करदोडा. आणि बोंद्र्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. पण अवस्था नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. ज्याच्या भेटी करता कीर्तन करायचं तोच त्यांच्या कीर्तनात नाचायचा. काय ताकद आहे! आणि आपलं सगळी तयारी, वाजविणार मानी, माईक सिस्टीम भारी, गायक भारी, पण व्यवस्था आहे, अवस्था नाही. त्यांची व्यवस्था नव्हती, पण ज्याच्या भेटी करता कीर्तन करायचं तोच कीर्तनात नाचायचा. विठ्ठला विठ्ठला. अवस्थेला किंमत आहे. आपण बुवाची व्यवस्था पाहत जाऊ नाही, बुवाची अवस्था पाहत जाऊ. बुवाला गाडी केवढ्याची, बुवाची हेप्पी कशी काय, बुवाचं धोतर कसं आहे, काठाचं आहे का बिगर काठाचं आहे, हे नाही पाहिलं पाहिजे. बुवा कंबर बांधून उभा राहतो, गाडी घालून बसतो, हे नाही पाहायचं. बुवाची अवस्था पाहायची, व्यवस्था पाहायची नाही. परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, अवस्थेला. नाथमारांची व्यवस्थाही होती आणि नाथमारांची अवस्थाही होती. बाकी संताची अवस्था होती, व्यवस्था नव्हती. विठ्ठला विठ्ठला. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता कीर्तन आहे, देवाच्या प्राप्ती करता. आणि त्या देवाची प्राप्ती गुरुशिवाय, संताशिवाय होत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, संताविन प्राप्ती नाही, 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 संताविन प्राप्ती नाही.
प्राप्ती नाही. तुम्ही किती हवा, तुम्ही किती मनानं साधन करा, मनोमार्ग गेला संताचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. हरी प्राप्ती शिवपाय, धरावे इव्हायाचे पाय. कोणाचे? संताचे. कोणाच्या? जातीच्या संताचे का लक्षणाच्या संताचे का कपड्याच्या संताचे? कपड्यावर संत नाही, जातीवर संत नाही, कृतीवर संत नाही, मतीवर संत नाही. कीर्तन करता आलं म्हणजे का संत असतो का? आता मी कीर्तन करायलो आहे का नाही, मग मी का संत आहे का? होय, कस का वाटत तुम्हाला? त्याला नाही म्हणता येणार, त्याला नाहीच म्हणायचंय, पण ते म्हणता येईना. विठ्ठल नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नवती संत, सांगता पुराण नवती संत. नवती ते संत करिता कीर्तन, नवती ते संत करिता कीर्तन, अरे संत कीर्तन करतात, पण कीर्तन करतात ते संतच असतात असं नाही. आता आमच्यासारखे चोर बी कीर्तन करायला लागले. काय करायला लागले? चोर बी कीर्तन नाही करायले का? लुसाड लोक बी कीर्तन करायले आता. कारण संत कीर्तन करतात, पण कीर्तन करतात, पुराण सांगतात, ते संत असतातच असं नाही. संत टाळ पखवाज घेतात, पण टाळ पखवाज घेतात ते संत असतातच असं नाही. संत गण लावतात, संत माळ घालतात, पण माळ घालतात, गण लावतात, ते संत असतात असं नाही. अरे वारकरी काय माळ घालतो? चोराच्या घरात नुसतं झाडत नाही, इतक्या माळा. वारकरी 12 ठिकाणी गण लावतो. चोर जिथं लावायचा तिथं लावतो, जिथं नाही लावायचा जणू काय पितांबऱ्या वाघ दिसतो. झालं मग संत मिळणं. गुलामा कोणी दगड ठेविला, गुलामा कोणी दगड ठेविला, गुलामा कोणी दगड ठेविला, दगड ठेविला, कोणी दगड ठेविला, गुलामा प्रमाण म्हणले गुळे मागोनी दगड ठेविला वरी दिसे भला लोकाचारी. तो
तुकोबरायचा प्रश्न. गुळे माखून या दगड ठेविला वरी दिसे भाला लोकाचारी. मग खरा आहे का तो? नाही खरं आहे का? नाही. मग तसं आता मी पांढरा फेटा बांधला, पांढरं धोतर आहे, पांढरं उपर नाही, काय काळा डाग आहे का? मग मी बरं आहे का? नाही. ढलाय ढलाय बाहेरील वेशे फुलविलो का, बाहेरील वेशे फुलविलो का, बाहेरील वेशे फुलविलो का, बाहेरील वेशे फुलविलो का, अंगाचे लागले पेपीचे, अरे हात काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार अंतरी विषयाचे लागले पैपिसे आणि बाहेरील्या वेशे बोलवी लोका. दिसायला संत आहे पण असायला संत नाही. म्हणून संत कीर्तन करतात, संत पुराण सांगतात, संत वारी करतात, संत तीर्थयात्रा करतात, संत जपतप अनुष्ठान करतात, पण हे करतात ते संतच असतात असं नाही. म्हणून कोणाच्या नादी लागत जाऊ नये. माणसं असं नादी लागते, आज या खांद्याची शेपूट धरते की तुटूस तर धरते, तुटल्यावर मध्ये लेच रताळून निघालं ते हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या धारे करणे ते अवघे बरे. कोणाच्या नदी कोणाला गुरु मानी जाऊ नये. मेंढरासारखेच लोक एकाने गुरु केला की सगळे भाडा भाडा उड्याच मारते. गुरु म्हणजे काय याचा मेळ नाही, शिष्य कशाला म्हणते याचा मेळ नाही, मंत्र काय आहे त्याचा मेळ नाही, पुन्हा त्या गुरुचा पत्ता बी नाही. काय अर्थ आहे त्याला? एका मेंढराने उडी खाल्ली की सगळी मेंढर फटाफट उड्या खाते. अरे गुरु श्रोत्रिय असाव, गुरु ब्रह्मनिष्ठ असाव आणि गुरु दयाळू असाव. कसा असाव? श्रोत्रिय, त्याचा शास्त्राचा अभ्यास असाव, त्याला ब्रह्मानुभव असाव आणि शिष्याला बोध करण्याकरता तो दयाळू असाव. काय असाव? दयाळू असाव. शिष्य कुलीन असाव, शुद्ध चित्ताचा असाव, वेदाचा अध्ययन करणारा असाव, त्याची बुद्धी टोकदार असाव, त्याला कामाद विकार सोडून गेलेले असाव. कोण? शिष्य कुलीना. आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असते, शिष्य कसा असाव? शिष्य कुलीना शुद्धात्मा आदितवेद पुरुषार्थ परायण कुशल दूरमुक्त मनोभाव विठ्ठला. कोणाला गुरु म्हणून सारखे तुकोबराय झुरायचे. तुकोबराय म्हणायचे मला वस्त्राची चिंता नाही, मला पोटाची चिंता. आबा तुकोबरायला हे काहीच नव्हतं, पण आपल्या करता त्यांनी करून दाखवलं. ते जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, ते अवतारिक होते. त्यांना गुरुची सेवा करायची आणि गुरुचा बोध घ्यायचा काही गरज होती का? अरे प्रभू रामचंद्राला वशिष्ठाला शरण जायची काही गरज होती का? भगवान कृष्णाला सांदीपाणीच्या घरी मोळ्या व्हायची काही गरज होती का? पण आपण वागावं म्हणून त्यांनी वागून दाखिलं. विठ्ठला. अरे चांगले शिकलेले गुरुजी आहेत, चांगल्या मार्कानं पास झालेले आहेत, पण लहान मुलाला शिकविण्याकरता अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी. ते कमळाचं क म्हणायची त्यांना गरज आहे का? नाही, पण विद्यार्थ्याकरता म्हणतात. तसे संताला गुरुला शरण जायचे ते अवतारिक आहेत, ते सिद्ध पुरुष आहेत,
ते साधना करून सिद्ध झालेले नाही. तुकाराम महाराज साधे होते का? तुकाराम महाराजाचा पहिला अवतार प्रल्हादाचा होता. हिरण्यकश्यपुकुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा अवतार याचा अंगद राम भक्त. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. विठ्ठला असे तुकोबर आहे. पण तुकोबर आहे म्हणायचे मला वस्त्राची चिंता नाही, मला पोटाची चिंता नाही, मला राहण्याची चिंता नाही, मला एकच चिंता आहे. काय चिंता आहे? तुका म्हणे चिंता वाटे, चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, मला दुसरी चिंता नाही, वस्त्राची नाही, पोटाची नाही, राहण्याची नाही. मग कोणती चिंता आहे? मला सांगणारा महात्मा, खरं ब्रह्मज्ञान हे पांचट गोष्टी सांगणारे नाही, शुद्ध ब्रह्मज्ञान सांगणारा महात्मा कधी भेटल? भेसळीचं ब्रह्मज्ञान सांगणारे घराघरात आहेत, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. परी मेळवण निरे म्हणजे निरस शुद्ध, निरे कोणापाशी होय एक रज. रज म्हणजे ज्ञान. आमचे गुरुजी वैकुंठवासी मोठे बाबा म्हणायचे रज म्हणजे ज्ञान. विठ्ठला असं शुद्ध ब्रह्मज्ञान कोणाकडे? आणि ते ब्रह्मज्ञान पावेल हे खूण संत संगे. ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान हे पांचट लोकांकडे नाही, ते संताकडे. म्हणून संता या भजावे सर्वस्वेश. ते ज्ञान पैगाबरवी जरी म्हणी हाती आणावे. तरी संता या भजा. या म्हणजे कोणत्या? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. विठ्ठला अशी सारखी चिंता. किती चिंता? ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. दिवस हे तळमळ, म्हणे नाही आपुले बळ, नाही आपुले बळ. जेणे फळ पावनीचे कधी चिंता आहे? आयशी चिंता करी सदा सर्व काळ. सदा चिंता, सर्व काळ चिंता. चलता कोणी भेटलं पुसावेसे याची वाटे. जे जे भेटे तयासी. कोणी भेटलं तर म्हणायचे. कोणी गावे आहे सांगा हा विठ्ठल, सांगा हा विठ्ठल. तुम्हाला माहित आहे का? तुमच्या पाया पडतो,
तुम्हाला लोटांगण घालतो, मात तरी कोणी सांगा याची. कोई कही यार प्रभु आवन की, कोई कही यार प्रभु आवन की, कोई कही यार प्रभु सांगा पहिलं तो गे काऊ शकून गे माये, उड रे काऊ तुझे सोन्याने पाहुणे पंढरराव घराक. आणि असं सांगणार कोण? असे संत आहेत, असे गुरु आहेत. असं सांगणारे गुरु आहेत, संत आहेत. म्हणून मला चिंता आहे ते भेटतील का मला. काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. एक क्षण युगापेक्षा मोठा वाटतो. सारखी तीव्र तळमळ. आणि ज्या टायमाला अशी तीव्र तळमळ होत असती त्या टायमाला जर गुरु भेटले नाही, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव हो आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव आपणची देव. तीव्र तळमळ झाली. अरे एखादा ग्रंथ भेटावा अशी तीव्र जर इच्छा झाली तर माणसाला तो ग्रंथ भेटतोच. फक्त तशी काय पाहिजे? तशी इच्छा पाहिजे, ती तीव्र इच्छा पाहिजे. तुकोबराच्या जीवनात तीव्र इच्छा निर्माण झाली आणि योग आला. तुकोबरायावर खऱ्या गुरुची खरी कृपा झाली. महाराज अभंगाच्या सत्य गुरु राया कृपा मज केली, 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 सत्य गुरु योग आला माझ्या जीवनात. काय पुण्य फळाला आलं, पुण्य फळले
बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडी कस काय फिटले भाग्य फळले गे तुटी झाली भेटी आवरी. ने गे तुटी आवरी, ने गे तुटी आवरी. भाग्य फळले तुटी, ने गे तुटी फळले झाली भेटी बर्वे देशावर झालो काय बोले बोलावो लाभे लाभ दुनावला. कोणत्या अभंगातले अवचिताचा हाती ठेवा ठेवा सेवा न करता भाग्य फळले झाली भेटी नेघे तुटी यावरी. नेघे तुटी म्हणजे जसं हे प्रमाणे नाथाचं एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा योग जन्म, तसं भाग्य फळले झाली भेटी. आता भेटी झाली नेघे तुटी म्हणजे आता पुन्हा याच्यावर काय हो हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. तिन्ही प्रमाण सारखीच. दुसरं एक असं प्रमाणे बर्वे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशेने. काय कोणत्या दरुशेने संताच्या दर्शने. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताच्या. काय झालं महाराज भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी होती ती भाग्य झाली संत भेटी. आणि आमच्या पोटात बऱ्याच दिवसाची आवड होती. कशाची आवड होती तुमच्या भेटीची. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले आणि त्याच्याकरता दुरोण आलो मी गा दुःख झाले यावया येथवरी. पुढं दुर्लभ भेटी तुम्हा विनवितो तुका संता ठल संताची. तुका म्हणे श्रम केला जो श्रम केला त्याच्यातलं एक क्षण बी वाया गेला अवघा आला फळाशी. आणि आपल्या संसारातला विठ्ठल विठ्ठल. अरे परमार्थातला एक तुम्ही इथं निश्चित चटई झटकिली तर ते बी तुमच्या काम येणार. आणि तुम्ही संसारात किती घासू घासू वाडे बांधा पोरं तुम्हाला कोठ्यावरच नेणार. रडायचंय बरोबर आहे का नाही. मी बोलतो ते खरंच खरंय का खोटं खरंय. खरंच खरंय. विठ्ठल विठ्ठल. मग माणसाने इथं घासाव का तिकडं घासाव. विठ्ठल विठ्ठल. त्याला म्हणाल म्हणजे आम्ही दोघांनीच घासाव तुम्ही झोपाव का. आपण सगळे त्याच्यातच आहेत. मी जरी कीर्तनकार असलो आणि नुसतं वरवर परमार्थ करीत असलो तर आमचे पोरं बी तेच करणार आहेत. देवाला कळत नाही का आपला अंतरीची घेतो गोडी. लोकाला कळणार नाही पण देवाला कळत नाही की याचा कसा परमार्थ आहे. देवाच्या दरबार देवाच्या घरात अंधार आहे. अंधार नाही उशीर आहे पण अंधार नाही. देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. विठ्ठल आपण लोकाला भूलू पण देवाला भूलू शकत नाही. आपण लोकाची बनवा बनवी करू देव दम धरतो आणि घाडा भरला गेले की पालथा करतो. म्हणून तुकोबरा म्हणतात मी श्रम केला संत भेटीचा आणि तो फळाला आला. मला खऱ्या संताची
खऱ्या गुरुची भेट झाली. पहा कशी भाषा आहे, सत्य गुरु राये. आता सत्य शब्द दोन्हीकडे बी वापरायचा. सत्य गुरुची सत्य कृपा. कसं म्हणायचं? सत्य गुरु राये, सत्य गुरुनी सत्य कृपा केली. काय काय गुरु म्हणते तुम्हाला पोरग होईल, ज्याचं लग्न होत नाही तो लग्न होईल. मग ही खरी कृपा आहे का? ही कृपा खरी आहे का अण्णा? खाऊन बोला ना तुम्ही. काय घोटाळा वाटतो का तुम्हाला याच्यात? मग तुम्हाला मुलगा होईन, तुम्हाला पोरग होईन, तुमच्या एरीला पाणी लागन, तुम्हाला कापसाचा जास्त उतार येईन. हे खरे गुरु आहेत का? अरे माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, भावे हे संतान, द्रव्य कोणा याला संत म्हणते. काय मी असा हसू लागलो एकदा. मी काल्याची कीर्तन केलो आणि तिथं भागवताची सांगता होती. तिथं भागवताची सांगता बसलो बाजूला, ते पाहत मी. आता लोक भोळे असते, मला भाविक असते बिचारे. एक दोन नवरा बायको होते. त्या बायकोने आग्रह धरला, आपल्याला 10 वर्ष झाले लग्नाला, पोरगत नाही. मग तिथं ताई होत्या भागवतकार. कोण होत्या? ताई. असू दे, आपल्याला काय त्या, आपल्याला काय घेणे. होय अनिल? ताई भागवतकार होत्या. मग हे गेले नवरा बायको आणि रडे. म्हणले ताई आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले, आम्हाला मूलबाळच नाही. मग त्या ताईनं नारळ घेतलं आणि यायच्या ओटीत टाकलं. कोणाच्या? यायच्या. यायला आनंद झाला की भागवतकारानं आपल्या ओटीत काय टाकलं? मुलगा होण्याकरता नारळ. ते खुश झाले. म्हणलो कसं काय, कशाचं नारळ घेतलं? पुढच्या वर्षीचं भागवत तुम्ही घेतलं काय? ते म्हणले भागवत घेऊत काय नाही घेतलं आम्ही. म्हणलो मग नारळ कशाचं? तर ते म्हणले आम्हाला 10 वर्ष झाले लग्नाला, मुलबाळ नाही, म्हणून ताईकडून आम्ही नारळ घेतलं. पण मला हे माहीत होतं ताईच्या लग्नाला 35 वर्ष झालते. किती झालते? म्हणलं बाई तुला 10 वर्ष झाली, तिला 35 झाली, तिला अजून पोरबाळ. शिनले ते गेले शिनलिया पाशी, शिनले ते गेले शिनलिया पाशी. झाली त्या दोघांची एक गती, झाली त्या दोघांची एक गती. उघड्यापाशी हे कळत लोकांना. शिनले ते गेले शिनलिया पाशी, झाली त्या दोघांशी एक गती. काय महाराज सर, अरे संताला माझा उद्धार कधी होईल, मला देव कधी भेटल, माझं दुःख कधी जाईल, मला आनंदाची, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, माझा मुक्काम कुठे, हे विचारलं पाहिजे का पोरग कधी होईल. आणि महाराजांना ते सांगितलं पाहिजे का तुम्ही द्वारा बांधा की तुम्हाला पुढच्या वर्षी पोरग झालंच. योगायोगाने देवाच्या कृपेने हो त्याला, आणि त्याचं बा मन बसतं महाराजावर, लगेच 10 एकरचा मळा महाराजाला दान. मग एकाने दान केलं की सगळं गावात त्या महाराजाच्या मागे विठ्ठल. अरे खरे गुरु नाही, खरे गुरु नाही. लोभी गुरु, लालची चला, दोन्ही नरक में ठेलम ठेला. काही काय असे बदमाश गुरु असते, शिष्याच्या याद्यात त्याच्याकडं, त्याच्या रजिस्टर भरलेलेच, इकडच्या भागात इतके शिष्य, तिकडच्या भागात इतके शिष्य. गुरुनं पैसे द्यायचे, शिष्याने बाटल्या आणायच्या, कोणत्या पाण्याच्या नाही, आणि सम्यारामेनं प्यायच्या. परस्त्री मद्यपान. तुम्ही गाथा पहा तो कोबरायचा. मी माझ्या पदरचं कधी बोलणार नाही. का म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया, एक करती गुरु गुरु भाऊता भारू शिष्याचा, पुस नाही पायचारी. मग हे खरे गुरु आहेत का? नाही. मग गुरु कोण? ब्रह्मजयाची या बोधेची पावत. अरे ज्याच्या बोधानं, ज्याच्या उपदेशानं, ज्याच्या ज्ञानानं शिष्याला मी वासुदेव तत्वता हा बोध होतो.
मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ती पण शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी त्याला गुरु माना. चला नाथ महाराजाकडं. मी बोलत नाही, नाथ महाराज सांगतात. सद्गुरु तोच जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान देहत्रय निरसून परमपदी ठेवी. तिन्ही देहाचा निराश करून परमस्वरूपाला निज पदाला शिष्याला प्राप्त करणारा तो खरा गुरु. आणि अशा गुरुची माझ्यावर कृपा झाली. महाराज म्हणतात सत्य गुरु राये कृपा मज केली माझ्यावर खऱ्या गुरुची. आपला टाईम संपत आला म्हणून आता जास्त लांबवीत नाही. आपल्याला 7 चरण पाहिजेत. किती चरण पाहिजेत? मी मोठा बंकावून घेतला, मला जास्त सांगता येत नाही. 7 प्रमाण झाले की टाईम जातो. आपला टाईम संपला की होय अनिल. आणि बरं मी मनन घेतला नाही. अनिल म्हणला महाराज आज हा बंग्याचा पहा तुम्ही. त्याला दिसत नाही पण कळतं. काय कळतं की आज काय काय कीर्तन करायला कळत नाही आज कोणता अभंग घ्यावा, पण त्याला कळतं का नाही. मी त्याला बोली केली अनिल अभंग तो ह्या मानावर आणि बाकीचं माझ्या मानावर. बाकीचं म्हणलं तुम्ही कोण वाटले, तुम्हाला काय वाटलं बाकीचं? अहो बाकीचं म्हणजे सांगायचं माझ्या मनावर म्हणलो. तुम्हाला हसले कशामुळे बरं? विनोदाचा भाग सोडा. मला नवल वाटलं त्याचं की तो म्हणला आज हा बंग घ्या. काय घ्या? आपण घ्या. मी त्याला म्हणलो अनिल मग जमत नाही रे. ते म्हणलं काय राव मी तुमचा भासा आहे. तुम्ही फासा टाकायला लागले आम्हाला. त्याचं प्रेम आहे महाराज, गावकऱ्याचं प्रेम आहे. नाही तर आमच्यासारख्याला एवढ्या उत्सवात कोण कीर्तन देतं? तुमचं सगळ्याचं प्रेम आहे म्हणून आम्हाला सेवा घडती. आणि तुम्ही जर नसतं बडलं तर आम्ही का घरी कीर्तन करतो का काय? फेसबुक व्हॉट्सअप सगळी रात त्याच्यात जाते आमची इचकिन्यातच. मग तुम्ही बलिलं मग काय झाली आम्हाला ही तुकोबरायची सेवा घडली. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या गुरुची माझ्यावर खरी कृपा झाली. सत्य गुरु राये कृपा मज केली. पण तुकोबरा म्हणले मला सेवा घडली नाही. गुरुची सेवा घडली पाहिजे. मला तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करा. कारण गुरु साधे नसतात. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा. गुरु हा प्राण विसावा. पाहता नाही त्रिलोकी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म उघडे परब्रह्म. सद्गुरु बरेच प्रमाण आहेत. सद्गुरूची मूर्ती उघड ब्रह्म आहे पण गुरु त्या धोरणाचे असावं. लक्षणाचे गुरु असावं, उघड नावाचे गुरु नसावं. त्या लक्षणात गुरु बसले पाहिजे. लक्षण प्रमाण अभ्याम वस्तु सिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रे न वस्तु सिद्धी. शिष्या करता त्यांची तळमळ असली. शिष्याची जोडणे घे सेवा मानी देवा सारिखे. त्याचा फळे उपदेश. त्याचा उपदेश फळाला येत असतो. म्हणून महाराज म्हणतात अशा खऱ्या गुरुची मला कृपा झाली, खरी कृपा झाली, पण मला सेवा घडली नाही. म्हणले महाराज कस काय सेवा घडली नाही? म्हणून तो कोबरा देवाला म्हणता देवा कोण पुण्यांचा होईन सेवा.
सुखदुःख समान झाले, ज्यांना मान अपमान समान वाटतात, शीत उष्ण समान वाटतात, असे द्वंद्व निर्मुक्त महात्मे त्यांची मला सेवा कोण्या पुण्यानं घडन, कोण पुण्यांचा. म्हणलं कस काय माझ्यावर कृपा झाली पण मला सेवा घडी नाही. म्हणलं कस काय सेवा घडी नाही. ते म्हणले त्यांची कृपा कशी झाली. अभंगाच्या दुसऱ्या सापडली वाट जाता गंगा स्नाना, सापडविले वाट जाता गंगा स्नाना, सापडली वाट जाता गंगा स्नाना, सापडली वाट जाता गंगा स्नाना, सापडविले वाट जाता गंगा स्नाना, सापडविले वाट जाता गंगा स्नाना, सापडले वाट जाता गंगा मस्तकी तो दाना ठेविला कर, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडले वाटे जाता गंगा स्नाना, सापडले वाटे जाता गंगा स्नाना. काय झालं अशी मला सारखी चिंता लागली आणि त्या चिंतेत मी झोपलो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, सारखं माझ्या मनात गुरु भेटीची तळमळ, अस्वलाची परी गुरुनामाचा जप करी. मग मी झोपलो, मला गाढ झोप लागली आणि झोपीत मला स्वप्न पडलं. मी गंगेच्या स्नानाला चाललो. कुठं चाललो? गंगेच्या स्नानाला चाललो आणि मी गुरुकडनं गेलो. गुरुच माझ्याकडं मला शोधित आले. कोण आलं? गुरु आले आणि त्यांनी माझ्या हाताला धरलं. कोणी हाताला धरलं? सापडविले, सापडले नाही, सापडविले. सापडले म्हणजे गुरु सापडले तसं नाही, सापडविले. त्यांनी मला सापडविलं. कोणी? गुरुनं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो माझ्या डोक्यावर हस्तकृपा केली. येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला कर, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचार. येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करू. माझ्या डोक्यावर हात ठेवला. खुर्ची नाही द्यायला बस. विठ्ठल विठ्ठल निळाभाऊ महाराजांची लय तळमळ असते महाराज, पण शरीर साथ देत नाही. काय नाही, कथेची सामुग्री देह अवसानावर. नाही तर त्यांची तळमळ असते. मला नेहमी म्हणते ते आमची मेहुणी लागते. काय लागते ते म्हणते तुम्ही पुन्हा असे आमची बहीण त्याला आहे, त्याचा जोर जरा जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल ते म्हणते आमच्या अनिलची श्रद्धा आहे, आमची सगळ्याची श्रद्धा आहे. आणि महाराज मला अनिलनं सांगितलं, म्हणले महाराज सगळ्यात जास्त वर्गणी कोणी दिली? त्यांनी दिली. आणि महाराज इथं तुम्ही किती द्या त्याच्या अनंत पटीने देऊ तुम्हाला देऊ. इथं तुम्ही 25,000 दिले तर 25 लाख देऊ दे. आणि इथं जर देताना फाका फाकी म्हणले तर तुमचं फाकणारच मग. कारण तुकोबरायचा उत्सव आहे. कोणाचा उत्सव आहे हा? तुकोबरायचा उत्सव आहे. इथं जो दान करेल देवाचा आवडता होईल तो. आमचे गुरुजी गुरुवर्य संदीपान महाराज हशेगावकर सांगत असते, एकदा हस्तिनापुरामध्ये
यज्ञाचं नियोजन झालं, पण कमिटीतल्या लोकांना असं नियोजन केलं की पुरुष मंडळीने खालच्या दिशेला स्नान करायचं नदीवर आणि महिला मंडळीनं वरच्या दिशेला स्नान करायचं. मग दुर्वास ऋषी खाली स्नान करीत होते, पण पाण्याला जरा वेग होता. पाण्याला काय होता? वेग होता. तर त्यांची लंगोटी त्या पाण्यानं निष्ठली. आता विवस्त्र झाले, लंगोटी नाही म्हणल्यावर त्यांना पाण्यातून येता येईना. कमरेत बेंबीतक्या पाण्यात होते, पाण्यातून येता येईना. बराच वेळ पाण्यात राहिले. वर द्रौपदी स्नान करीत होती. तिनं पाहिलं बरेच लोक स्नान करून गेले, तर हे महात्मे पाण्यात आहेत, यांना कपड्याची तर गरज नसा, म्हणून तिनं आपला पितांबराचा पदर फाळला. आता नेऊन तर देता येत नाही, अंतर लांबे, मग त्या धारेवर सोडला. खाली महात्मे होते तर धारेवर सोडा. मग ते कापड पाहिल्यानंतर महात्मा पळाले धरण्याकरता, पण ते निष्ठलं. वेग होता पाण्याला. तिनं पुन्हा पदर फाडला आणि जरा आतल्या अंतरानं सोडा, आणि ते पदर महात्म्याच्या अंगावर गेला. त्यांचं लज्जारक्षण झालं. ते बाहेर आलं. बाहेर आले महात्मे, सगळ्यांचे स्नान झाले. मग महिला महात्म्याच्या दर्शनाकरता निघाले. महिला आपण आळंदीला कुठं गेल्यानंतर महिला मंडळी आवरल्यानंतर महाराज लोकांच्या दर्शनाला जात्या का नाही, तशा त्या महिला निघाल्या. तर द्रौपदीच्या लक्षात आलं उचेपुरे आहेत, दाढी हेच तर नसा मोगा. मग द्रौपदीने विचारलं, महाराज तुम्हाला पाण्यात काही वस्त्राची गरज वाटत होती का? दुर्वासाच्या डोळ्यातून पाणी आलं. दुर्वास म्हणले, बाई ते पितांबराचा पदर तूच पाठवला का? ते म्हणले, महाराज तुम्ही बराच वेळ पाण्यात दिसले, तर मला वाटलं तुम्हाला वस्त्राची गरज आहे, त्याच्यामुळं मी पितांबर फाळला. दुर्वासाचे डोळे भरून आले. म्हणले, बाई तू आज माझं लज्जा रक्षण केलं, एक वेळ असेल की देव तुझं रक्षण करील. त्या वस्त्राला जेवढे धागे होते, धागे तितक्या साड्या पुरवल्या महाराज. नाही नाही, अंबर झाला श्रीकृष्ण, कौरवी पांचाळी सभे माझी अनिली, कशा वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी. म्हणून इथं आपल्या पांचाळीची गांधी तवैरी वस्त्रे आपण झाला. गांजिता वैरी वस्त्रे आपण झाला, अरे देव वस्त्र झाला. ताकद दानाची. म्हणून ते दान बी सत्पात्री पाहिजे, कारण आपण दिलेलं दान त्यांनी व्यवस्थित, कारण आपण दान द्यायचं आणि त्यांनी 10 रुपयाची. सर्वभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणले, मला सेवा घडली नाही. का घडली नाही? की हे स्वप्नात झालं. त्यांनी माझ्या लावूनिया हात, लावूनिया हात, लावूनिया हात गुरुवारी रामा. टाळ टाळ. लावूनिया हात, लावूनिया हात, लावूनिया हात गुरुवारी रामा. लावूनिया हात, लावूनिया हात, लावूनिया हात गुरुवारी रामा.
माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितले चिंता करायची नाही, लावून या हात कुरवाळीला माथा. महाराज मी पामर माणूस आहे, मूर्ख माणूस आहे, बद्ध आहे, मी का साधक नाही, सिद्ध तर नाहीच, पण मला माझा असा आनंद वाटतो की मला माझे गुरु चांगले मिळाले. काय मिळाले? गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवरे कुरेकर बाबा, वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले, मोठे बाबा, नतुसिंग बाबा, वैद्य बाबा, गुरुवरे रखमाजी महाराज नवले, गुरुवरे बळीराम महाराज, गुरुवरे साखरे महाराज, विद्वान माणसं. मी भगवान बाबा पाहिले नाही, पण वैकुंठवासी गुरुवरे भीमशी महाराजांचे बरेच कीर्तन ऐकले. एकदा पिंपळगावला योग आला, माझा अधिकार नाही, पण त्यांच्या जागेवर सेवा करण्याचा योग आला. महात्मे माणसं हवा, अशा माणसाची जर आपल्यावर कृपा झाली तर आपलं काम होतं. मला आपण किती मूर्ख असू द्या, कारण त्यांची ताकद असते. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, हा दिठवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. त्यांची दृष्टी कृपा कटाक्षेने आळिले, आपुल्या पदी बैसविले. येवोनिया कृपावंते निळोबराय म्हणतात, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद. जसं निळोबरायला तुकोबराने केलं तसं तुकोबराय म्हणतात मला माझ्या गुरुने केलं. त्यांनी मला सापडविलं गंगेच्या स्नानाला. मी स्वप्नात चाललो. कुठं चाललो? स्वप्नात. ते खरं होतं का? स्वप्नामध्ये. पण आणि माझ्या डोक्यावर मस्तकी तो जाना ठेविला कर. सांगितलं कुरवाळ लावोनिया हात कुरवाळीला माता, सांगितले चिंता न कर. पण माझी परीक्षा पाहण्याकरता का काय त्यांनी स्वप्नातच मला काय पावशेर तूप मागितलं. भोजना माघाती तुप पावशर, भोजना माघाती तुप पावशर, भोजना माघाती तुप पावशर, भोजना माघाती तुप पावशर, म्हणले माझी परीक्षा पाहण्याकरता काय त्यांनी स्वप्नात मला पावशेर तूप मागितलं. भोजना मागती मग तूप मागितलं. अण्णा डालडा मागितलं का गावरान मागितलं? सांगितलं तिथे कोणतं मागितलं? अनिल म्हणलं मला सुधारलं असतं तर तुला कशाला बोललं असतं. अरे तूप म्हणजे हे तूप पावशेर म्हणजे अंतकरणाचा चौथा भाग. पावशेर म्हणजे चौथा भाग. अंतकरणाच्या 4 वृत्ती मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मग पावशेर मागितलं काय मागितलं? चित्त मागितलं. चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकटच. आता तुम्ही कीर्तनात बसले आणि जर कीर्तनात चित्तच नसेल तर काय मांडी येले भेट. जवळी नाही चित्त थोडे आहे पण चित्त साहे झाली. विठ्ठल जुने कीर्तनकार सांगायचे पहा, परमार्थात चित्त असावं, शरीरात पित्त असावं,
संसारात वित्त असाव, घरात एक मत असाव, गावात पथ असाव, पथपच नसाव का असा गावात पथ असाव आणि शेतात खत असाव. विठ्ठल मग चित्त मागितलं, भोजना मागती. पण मला अचानक खऱ्या गुरुची भेट झाली, अशा महात्म्याची भेट झाली. मी त्यांनी भांबावून गेलो. काय गेलो? भांबावून गेलो. मग मी तूप द्यायला पाहिजे होतं की नव्हतं त्यांना? त्यांनी कल्लं गेले सोनं मागितलं होतं का? तूप मागितलं. पण भांबावल्यामुळं मला स्वप्नात विसर पडला. कशाचा? तूप देण्याचा. भोजना मागती पण पडीला विसर. ते भांबावून गेलो. गुरु भेटले, संत भेटले आणि मला विसर पडल्यामुळं त्यांना राग आला का काय मला काही कळत नाही. ते दिशेनाशे झाले. अभंगाच्या पुढच्या चरण. काय कळे उपदली अंतराय, काय कळे उपदती अंतराय, काय कळे उपदला काय कळे उपदला अंतराय, काय कळे उपदला अंतराय, कळे उपदला अंतराय, काय कळे उपदला अंतराय, मनवन काय तर झाले, मनवन काय तर झाले, सापडली वाट जाता कष्टाने, सापडली वाट जाता कष्टाने, सापडली वाट जाता कष्टाने, सापडली वाट जाता कष्टाने. मला स्वप्नात ते तूप देण्याचं विसरलो. मग त्यांना राग आला असावा की अरे मी कायला याचं शेत मागितलं, काय याचं सोनं मागितलं, मी काय मागितलं? तूप. आणि मला विसर पडल्यामुळं मला काही कळत नाही. त्याच्यामुळंच का काय काय कळे उपजला अंतर आहे. त्याच्यातून माझ्यात अंतर पडलं. त्यांनी अंतर्धान पावण्याची त्वरा केली. काय केली? त्वरा केली. काय कळे उप झाला अंतर आहे. पुढं काय? मनोनिया. काय त्वरा झाली मनोनिया. म्हणून त्यांनी मला न दिसण्याची त्वरा केली. पण एवढं नाही, त्यांचं माझ्यावर प्रेम असलं पाहिजे. त्यांनी माझ्यावर कृपा केली, मला कुरवाळलं, मला चिंता करू नको म्हणून सांगितलं. पण मी स्वप्नात विसरलो, मी तूप दिलं नाही म्हणून मला ते दिसेनासे झाले. पण तितक्या वेळेतच त्यांनी मला गुरु परंपरा सांगितली. अभंगाच्या चौथ्या. राघव चैतन्य केशव चैतन्य, 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 राघव चैतन्य केशव चैतन्य. सांगितली खुन मालिकेची, सांगितली खुन मालिकेची, सांगितली खुन मालिकेची, सांगितली खुन मालिकेची, सापडले वाटे दाता गंगा, सापडले वाटे दाता गंगा. त्यांनी परंपरा सांगितली. आभास गुरु परंपरा असते. आता आमचे गुरुजी गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर गुरु परंपरा आहे. आमच्या आजोबाचे भगवान बाबा गुरु, आमच्या वडिलांचे भीमसिंह महाराज गुरु, त्यांची ती गुरु परंपरा आहे. आता माझे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज हे गुरु. मग ती गुरु परंपरा
गुंडा महाराज, हरी महाराज, नारायण महाराज, अशी काय ती गुरु परंपरा. आपल्या वारकरी संप्रदायात 3 परंपरा आहेत. एक नाथ परंपरा, एक चैतन्य परंपरा आणि एक दत्त परंपरा. किती परंपरा झाल्या? 3 परंपरा. काय झालं? विठ्ठल विठ्ठल. नाथ परंपरा ज्ञानोबरायची नाथ परंपरा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गुरुक्षेवळला गहिनी प्रसादी. सगळी नाथ. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि मग ज्ञानदेव. विठ्ठल ज्ञानोबरायची नाथ परंपरा. नाथ महाराजांची आता काही काही लोकांना असा भ्रम होतो नाथाची नाथ परंपरा. तसं नाही. ज्ञानोबरायची नाथ परंपरा आणि नाथ महाराजांची दत्त परंपरा. जो निर्गुण निराभास, जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणती त्यास, तो सर्वास आदी गुरु. नाथ महाराज सांगायला लागले आमचे आदी गुरु कोण? आदी नारायण म्हणती जास, तो सर्वास आदी गुरु. तयाचा ब्रह्मानुग्रहित, ब्रह्मा अत्रिसुपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदुदुसरा, जनार्दन सिद्धी सारा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव जान, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. विठ्ठला तिसरी चैतन्य परंपरा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय सकळ येथोनिया. कोण आमचे मुख्य? विष्णू आहेत आणि विष्णूपासून आमची चैतन्य परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ येथोनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकचारी भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदेशिले. मग पुढाले राघव चैतन्य, केशव चैतन्य, सांगितली खून माळिकेची. त्यांनी त्यांच्या गुरुचं नाव सांगितलं केशव चैतन्य, त्यांच्या आजे गुरुचं नाव राघव चैतन्य. म्हणले तुकाराम महाराज तुमच्या गुरुनं त्याचं नाव सांगितलं का नाही? म्हणले सांगितलं ना. काय नाव सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम, मंत्र दिला राम, कृष्ण हरी सापडले वाट दाता गंगास्ता, दाता गंगास्ता. माझ्या गुरुनं त्यांचं नाव सांगितलं ना. काय सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम. मला तितक्या स्वप्नातच ते अंतर्धान पावायच्या आत त्यांनी मला त्यांची गुरु परंपरा सांगितली आणि त्यांचं नाव एवढंच नाही, नुसतं हातात ठेवलं नाही, माझ्या कानात त्यांनी मंत्र सांगितला. कोणता मंत्र? मंत्र दिला राम. महाराज आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर. मूर्ख लोकाला काय किंमत आहे याची महाराज. 7वीला असताना त्यांच्या 6000 श्लोक पाठ होते. किती? 6000. आपण म्हातारे झालो हरिपाठ. 7वीला असताना 6000 श्लोक पाठ होते. त्यांनी हा अभंग घेतला एकदा. रामकृष्ण हरी मंत्राचा हा राजा. रामकृष्ण हरी. तर आता माझ्या लक्षात नाही
पण त्यांनी रामकृष्ण हरीमध्ये 15 मंत्राचा उगम आहे. किती मंत्राचा? 15. आता टाइम संपल्यामुळं मी सांगत नाही, मला ध्यानातच नाही. विठ्ठल विठ्ठल कारण ध्यानात असं सांगितलं असतं, आता टाइम संपला म्हणून आमचं धकून गेलं आता. हा सांगा म्हणतो. सांगा सांगा. बरं 1-2 सांगतो. हा खाली बसतो. बरं बस. रामकृष्ण हरी हा एक मंत्र. कोणता मंत्र? रामकृष्ण हरी हा पहिला मंत्र घ्या. मंत्र दिला राम. आता प्रमाणानं सांगणार मी, तुम्ही सांगा म्हणले ना, मग पाठ का होईना काकडे लोक मो नाव काकडीचे. आता विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी मंत्र. मंत्र दिला राम कृष्ण. दुसरा राम मंत्र. राम म्हणता रामचे वैजे. सोपा राम मंत्र जप. कोणता मंत्र जप? राम. राम हा एक मंत्र. कृष्ण हा एक मंत्र. कृष्ण मंत्र आहे का नाही? निवृत्तीनाथाला गयनीनाथानं मंत्र कोणता दिला? निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नाम. किती मंत्र झाले आता? बिघड काम. अरे रामकृष्ण हरी हा एक मंत्र. राम हा एक मंत्र. कृष्ण हा एक मंत्र. आणि चौथा हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 मनती देवाचा मोक्षे. मनती देवाचा मोक्षे. किती मंत्र झाले? 4. आणि 5वा मंत्र सांगतो आता, पुढे चलतो. वाचेशी सुलभ राम कृष्ण. सुरुवातीला 3 अक्षराचा एक मंत्र सांगितला, 3 शब्दाचा. राम कृष्ण हरी हा एक मंत्र. दुसरा राम मंत्र. तिसरा कृष्ण मंत्र. चौथा हरी मंत्र. आणि 5वा रामकृष्ण मंत्र. विठ्ठल रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी आकारे. रामकृष्ण रामकृष्ण. आता किती झाले? 5 मंत्र झाले. आणि असे आणखी 10 मंत्र आहेत, पण माझ्या लक्षात नाही ते काय. लक्षात नाही. विठ्ठल असा मंत्राचा राजा माझ्या गुरुने दिला मला. म्हणून कधी बी रामकृष्ण हरी जपलं पाहिजे. कधी बी. अरे आज 10 माळी जपल्या, उद्या 15 माळी, परवा 20 माळी. अरे खरं कीर्तन तेच आहे. उगं भांड्या पंचायती नाटकं सांगणं याला कीर्तन म्हणते का? सगळ्यांनी मांडी घालायची, हातानं टाळी वाजवायची, महिला मंडळी पुरुष मंडळी एकत्र येऊन प्रेमानं म्हणायचं रामकृष्ण हरी. सगळ्यात भारी कीर्तन हे. पण मूर्ख लोकांना आवडत नाही. त्याला काय, सगळे मूर्ख नाहीत, पण पुष्कळ मूर्ख आहेत.
काही चांगले बी आहेत. सांगा याच्यासारखं देवाला आवडणार. आवडे देवासी नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज एका गावात लोक म्हणले महाराज असं 1 नंबर कीर्तन करता. 7वा दिवस होता माझा. म्हणले 6 कीर्तन एकाच 1 झाले पण तुमचा नंबर 1 लागला पाहिजे. म्हणलो काय हरकत नाही. पांढरी चारला पखवात लावला आणि ह्या चालीवर जेच रामकृष्णारी सुरू केलं. रूप पाहता नाही, अभंग नाही, चाल नाही. एवढा समाज होता महाराज. नजरपूर इतका समाज, फुल समाज. कार्यक्रम मोठा होता, समाज जास्त होता. पण 9ला कीर्तन चालू झालं. 9:30ला मागचे लोक आपापच उठायला लागले. 10ला अर्ध्यातले गेले. 11:45ला टाळकऱ्या सगट पखवाजा सगट चटच गेले. 11 वाजता मी 11 वाजता कोणी जाऊ नाही तर राहू बंद केलंच नाही. ते काय म्हणले 1 नंबर कीर्तन म्हणले ना. म्हणलं आपलं 1 नंबरच करायचं आता. 11ला मी बरोबर बंद केलं तर 6 म्हातारे राहिले. किती मला आनंद वाटला. 1000 मूर्खाला खरं कीर्तन नाही आवडू द्या पण 6 म्हाताऱ्याला आवडलं याचं मला काय वाटलं. आम्ही ते कीर्तन बंद केलं आणि त्या 6 म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं. म्हणलो बाबा जाऊ द्या बाकीच्या लोकांना नाही आवडू द्या पण तुम्हाला आवडलं. ते म्हातारं म्हणलं कशाचं आवडलं बाबा. मी तर गारच झालो. मी म्हणलो मग बाबा तुम्हाला आवडलं नाही तर थांबले काऊन. ते म्हणले आम्हाला चालता येत नाही. आमच्या पोरांनी 9ला आणून घातलं आणि ते म्हणले 11ला न्यायला येऊ. मग आम्हाला जाता आलं नाही म्हणून थांबा. कोणाला आवडत लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मंत्र दिला रामकृष्ण रे. अरे जप करा. काय ताकद आहे रामनामात, कृष्णनामात, हरिनामात. आता जास्त विस्तार करायचा नाही. आपला टाइम संपला. मंत्र दिला राम कृष्ण. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. म्हणले महाराज हे सगळं कोण्या दिवशी झालं बरं तुमचं. माहो गाथ्यामध्ये माहो शब्द आहे आणि काही काही मालिकेमध्ये माग आहे. आपण मागच म्हणतो पण गाथ्यामध्ये माहो शुद्ध माहो म्हणा किंवा माग म्हणा. विठ्ठला विठ्ठला माहो शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. आपल्यात बी काही लोक. माझ्या लहानपणी आमच्या कंडारीला कंडारी मूर्ती म्हणजे भीमशी महाराजांचे आवडते गाव महाराज. भगवान बाबाचे
आवडते गाव. बरेच गाव होते, आंबोरा माहोरा हे सगळे गावं, हे गव्हाण, मूर्तीला जास्त सप्ते झाले. मला वाटतं किती 4 फिरते सप्ते झाले. काय ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. गव्हाणला कंडारीला एकच झाला, पण मूर्तीला किती झाले? 4 झाले. विठ्ठला विठ्ठला सेवा केली, आवड होती महाराज. कंडारीला पण इथल्या लोकांना इतकी आवड होती, जसा बाबाचा तांगा तसेच तांगे तयार केले. कसे केले? बाबाचे. इथून तांगे तिथे यायचे. कुठं? कंडारीला यायचे सप्त्याला. आता तो माझ्या जन्माच्या अगोदरचा सप्ताह आहे महाराज. त्या टायमाला भीमशी महाराज पखवाज वाजायला होते. कुठं? कंडारीला भीमशी महाराज पखवाज वाजायला होते. विठ्ठला विठ्ठला. माओ शुद्ध माझ्यात ते असे जुने लोक आमचे, आता हे जुने टाळकरी आहेत ना, असे जुने टाळकरी माझ्या लहानपणी ते म्हणायचे, अभंग म्हणायचे, माहू महिन्यात. कोणत्या? माहू म्हणजे कोणता? मागच. माहू महिन्यात आली शिवरात्र, जत्रा आवंडात, औंढ्यात नाही. कुठं? बरोबर आहे का नाही? जत्रा आवंडात नागोबाची, मोठे मोठे संत आले कीर्तनाशी, नाही ओळखिले नामयाशी. कीर्तन मोडून पिटूनी लाविले, रावळा मागे गेले नागोबाच्या. राऊळ घेऊन नागोबा फिरला. तेव्हा गाथ्यात अभंग नाही हो, पण म्हणायचे. आणि त्या म्हणण्यात त्यांचं प्रेम होतं. मला काय होतं? ते अभंग गाथ्या जरी नसले तरी देवाला आवडत होते. आमचं सगळे, पण देवाला आवडत नाही ना. विठ्ठला विठ्ठला. माहू म्हणा किंवा माघ म्हणा किंवा माहो म्हणा. माहो शुद्ध दशमी, माहो महिन्यातली शुद्ध दशमी म्हणजे आजचा दिवस. आणि त्या दिवशी गुरुवार होता. बरेच माघ शुद्ध दशमीला गुरुवार आलता बरं का, आलता. माघ बी आलता. असा योग येतो एखाद्या वेळी. माहो शुद्ध दशमी पाहून गुरुवार, माझ्या गुरुनं माझा अंगीकार केला. अरे आपल्याला गुरु आवडते यात नवल नाही, गुरुला आपण आवडलं पाहिजे. बाईला नवरा आवडण चांगली, पण नवऱ्याला जी बाई आवडती ती चांगली आहे, ती चांगली. आपल्याला देव आवडण यात नवल नाही, देवाला आपण आवडलं पाहिजे. अरे देव संत आवडणारेच आहेत, पण त्यांना आपण आवडलं पाहिजे. त्यांचं आपल्यावर प्रेम पाहिजे. आपल्याविषयी त्यांना आदर वाटला पाहिजे की हा माझा शिष्य, हा माझा विद्यार्थी. आपल्याला पाहिल्यावर त्यांच्या कपाळावर आड्या नाही पाड्या पाहिजे. त्यांनी नाही म्हणलं पाहिजे तुला कोपऱ्यापासून हात जोडतो, तू इथं भेटला तर भेटला, असं म्हणू नये. मग त्यांनी आपल्यावर प्रेम करणं म्हणजे अंगीकार करणं. आणि हे कधी घडलं? माहो शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि कसं? मला स्वप्न पडलं, स्वप्नात मी गंगेच्या स्नानाला चाललो आणि ते माझ्याकडं आले आणि त्यांनी माझ्या हाताला धरलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवेला कर विठोबा. टाळी टाळी. शेवट शेवट. ज्ञानेश्वर
प्रमाणे सद्गुरू बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. उठू नका कोणी, उठू नका. या जे बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झाल्याशिवाय सद्गुरूचरणी भगवतचरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी शिवा समर्पित करू. आज ज्या तुकोबरावर अनुग्रह झाला सगळेजण मांडे घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमाने एकदा तुकोबरायचं भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम